तुम्ही खूप मेहनत करता, रोज व्हिडिओ बनवता, पण व्ह्यूज काही येत नाही. थांबा, कदाचित ती अशी चूक तुम्ही करत आहात जी तुमचं चॅनल ग्रोथ होऊ देत नाही. आज मी तुम्हाला तुमच्या त्या 7 चुका सांगणार आहे आणि शेवटची चूक 90% युट्यूबर्स हे करतात. हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर फ्रेंड्स, पहिली जी चूक आहे ती म्हणजे पहिल्या 3 सेकंदात तुम्ही व्ह्यूअर्सला पकडलं पाहिजे, नाहीतर ते स्क्रोल करून निघून जातील. त्यासाठी तुम्हाला करायचं आहे एक छानसं हुक द्यायचं आहे अगदी सुरुवातीलाच, जसं की आज मी तुम्हाला हे सांगणार आहे असं, आणि ती गोष्ट व्हिडिओमध्ये सांगायची आहे बरं का. दुसरी जी चूक आहे ती म्हणजे तुमचं खराब थंबनेल पाहूनच लोक क्लिक करतात. तोच अट्रॅक्टिव्ह नसेल तर व्हिडिओ कितीही चांगला असला तरी काहीही उपयोग नाही. जर तुम्हाला थंबनेल चांगल्या प्रकारचं बनवता येत नसेल तर तुम्ही कमेंट करा. भरपूर कमेंट आल्या तर मी त्यावरती सुद्धा नक्कीच व्हिडिओ बनवणार आहे. तिसरी जी चूक आहे ते आहे बोरिंग टायटल मध्ये जर क्युरियोसिटी नसेल तर कुणीच क्लिक करणार नाही. लोकांना असं वाटलं पाहिजे की हे बघायलाच पाहिजे, ह्याच्यात नेमकं आहे काय. अशा प्रकारचं तुम्ही थोडंसं असं क्युरियोसिटी ठेवणारं टायटल ठेवायला पाहिजे. चौथी चूक म्हणजे स्लो आणि बोरिंग व्हिडिओ. एकदम लांब लचक इंट्रो, एकदम स्लो बोलणं, यामुळे व्ह्यूअर्स लगेच स्क्रोल करून पुढे जातात. जसं की हाय, हॅलो, नमस्कार, स्वागत. अशा प्रकारचं जर तुमचं बोलणं असेल तर तुमचं हे बोलणं कोणाला चांगलं वाटणार. लगेच लोक बाहेर येतात व्हिडिओ मधून आणि पुढचा व्हिडिओ सर्च करतात. पाचवी जी महत्वाची चूक ती आहे कन्सिस्टन्सी. आज व्हिडिओ बनवला मग कसं अमावस्या पौर्णिमेला उगवायचं, हे काहीच कामाचं नाही. खूप दिवसाचा गॅप तुम्ही व्हिडिओ मध्ये ठेवायचा नाही. ठीक आहे, 1 ते 2 दिवसाचा किंवा आठवड्यातले ठरवलेले तुम्ही 2 वार असे फिक्स करा आणि त्या दिवशी तुम्ही लॉंग व्हिडिओ आणि रोज एक शॉर्ट व्हिडिओ, हे असं तुम्ही कंटिन्यू बनवायलाच पाहिजे. आणि तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगायचं की आपल्या आठवड्यातून 2 दिवस हे लॉंग व्हिडिओ येतील, 3 दिवस येतील, तुमच्या वेळेनुसार. क्वांटिटी पेक्षा क्वालिटी जास्त महत्वाची आहे आणि सातत्य जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे भरपूर दिवसाचा गॅप तुम्ही देऊ नका. म्हणजे अल्गोरिझमला कसं ना सातत्य आवडतं आणि तुम्ही सातत्य ठेवून जर काम करत असाल ना तर नक्कीच तुमचा व्हिडिओ व्हायरल जातो. 6वी महत्वाची चूक म्हणजे ऑडियन्सला न समजणं. तुम्हाला काय बनवायचं आहे ते नाही, तर लोकांना काय पाहायचं आहे तुमच्या व्हिडिओवर हे तुम्ही समजायला पाहिजे. आणि अल्गोरिझम तुम्हाला समजता आला पाहिजे, वाचता आलं पाहिजे. ते जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही मला कमेंट करा. मी नक्कीच तुम्हाला सांगेल की तुमचा अल्गोरिझम काय म्हणत आहे आणि तुम्ही ते कसं चेक करायचं. त्यासाठी तुम्ही कमेंट नक्कीच करा. आणि सर्वात शेवटची महत्वाची 7वी आणि सर्वात जास्त लोक करणारे ही चूक म्हणजे पेशन्स नसणं. 2-3 व्हिडिओ टाकायचे किंवा 15-20 व्हिडिओ टाकायचे आणि रिझल्ट नाही म्हणून लगेच सोडून द्यायचं, आणि इथेच 90% लोक हरतात, चूक करतात. जर तुम्ही ह्या 7 चुका जर थांबवल्या तर नक्कीच तुमचं चॅनल ग्रो होण्यापासून कोणीच नाही थांबवू शकणार. आणि मग तुम्ही आत्ताच ठरवा, तुम्हाला हार मानायची आहे की ह्या ज्या 7 चुका आहेत त्या सुधारून तुम्हाला पुढे जायचं आहे. तर चला, ह्यातली तुमची चूक कोणती आहे ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बनवा आणि काळजी घ्या.